तर इथे आपले मार्केटसारखे बटाट्याचे वेपर्स तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदीच पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि दिसायला तसेच खायला देखील परफेक्ट झालेले आहेत. तर रेसिपी खूप सोपी आहे. तर इथे अर्धा किलो बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांची अशी साली काढून त्यांना लागलंच पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे, म्हणजे बटाटे आपले काळे पडणार नाहीत. तर पांढरे शुभ्र बटाटे होण्यासाठी ही पहिली टिप आहे. त्याच्यानंतर जो काही खराब पार्ट होता तो मी काढून टाकलेला आहे, म्हणजे अगदी काळं वगैरे काय असेल ते, त्याच्यामुळे एक बटाटा तुम्हाला अर्धा तिथे दिसेल. आता मी इथे वेपर्स बनवण्यासाठी एक पसरट भांडं घेतले आणि त्याच्यामध्ये लागलंच पाणी घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर वेपर्स पटापट किसून लगेचच पाण्यामध्ये घालू शकता, पण कदाचित त्याच्यामुळे तुमचे वेपर्स काळे पडू शकतात, म्हणून ती रिस्क नको म्हणून मी लागलंच आहे ना पाण्यामध्ये ट्रान्सफर करत आहेत. आता हा एक बटाटा मात्र पिवळा लागला होता, त्यामुळे याचे वेपर्स पिवळे झालेले आहेत. तर ते आणि ते होणारच 100%, तुम्ही काही केलं तर ते बटाट्याचे वेपर्स पिवळेच होणार, पण बाकीचे वेपर्स बघा किती पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि खूप मस्त असे वेपर्स पडलेले आहेत. त्यामुळे बटाटा हा मोठा साईजने घेतला तर बटाट्याचे वेपर्स आपले खूप मोठे मोठे आणि सुंदर होतील. आता ह्याची दुसरी ट्रिक म्हणजे हे वेपर्स पांढरे शुभ्र होण्यासाठी मी यांना 4-5 वेळा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि जेव्हा शेवटला आपण यांना ठेवणार आहोत तेव्हा मी तुरटीचा खडा 5-6 वेळा त्या पाण्यामध्ये फिरवून घेतला आहे आणि मग त्याच्यामध्ये हे वेपर्स घातलेले आहेत. सोबतच मी इथे गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. तर मोठ्या भांड्यामध्ये खूप सारं पाणी घ्यायचं आहे आणि ते उकळण्यासाठी ठेवायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार, कारण वाळवण्याच्या पदार्थामध्ये जास्त मीठ कधी घालू नये, तर इथे मी अर्धा चमचा मीठ फक्त घातलेला आहे आणि सोबतच जो तुरटीचा खडा होता त्याला देखील 4-5 वेळा या पद्धतीने फिरवून घेतलेला आहे. ह्या एका ट्रिकमुळे देखील आपले वेपर्स पांढरे शुभ्र होण्यास मदत होते. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे वेपर्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. पटापट आपल्याला हे वेपर्स हाताला चटका बसणार नाही याची काळजी घेत घालून घ्यायचे आहेत आणि पाण्याला उकळी यायची वाट बघायची आहे. थोडंसं प्लेन सरफेस करून घ्यायचं आहे, बाकी जास्त हलवायची काही याला गरज नाही. तर या पद्धतीने मी सगळे वेपर्स याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि थोडंसं प्लेन सरफेस करून घेतलेलं आहे. आता पाण्याला उकळी आली की आपल्याला फक्त अलगद हाताने एकदाच याला वर खाली करायचं आहे. खूप जास्त हलवत बसायचं नाही, नाही तर वेपर्सचे तुकडे पडू शकतात. आता फक्त 1 ते 1.5 मिनिटच याला शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायची गरज नाही. आपलं नख त्याच्यामध्ये घुसतं इतपत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता लागलंच मी हे गरम असतानाच फॅन खाली एका कॉटनच्या कपड्यावरती या पद्धतीने पसरून घेतलेलं आहे. रात्रभर याला मी असंच झाकून ठेवलं होतं घरी आणि दुसऱ्या दिवशी मात्र थोडंसं 3-4 तास उन्हामध्ये वाळवलेलं आहे या पद्धतीनं आणि वेपर्स आपले छान तयार झाले. तुम्हाला आणखीन वाटलं तर आणखीन 1 तास तुम्ही ह्याला 1 दिवस वाळवू शकता. आता जो वेपर्स मी दाखवला होता तो त्या पिवळ्या बटाटाचा आहे, जो मी तुम्हाला बोलली होते की तो थोडा पिवळा होणारच. बाकीचे वेपर्स मात्र अगदीच पांढरे शुभ्र आहेत आणि तळल्यानंतर देखील खूप जास्त तेल गरम झालं तर वेपर्स तुमचे लाल होतात, जसं की आता माझं ॲक्च्युली झालं होतं, पण माझ्याकडे वेळ नव्हता, व्हिडिओ खूप दिवस पडले नव्हते काही कारणांमुळे, तर मी पटापट आता जसं असेल तसं दाखवलेलं आहे, कारण तेल खूपच गरम होतं. बघा जे तेल लास्टला काढलेलं आहे ते थोडंसं पांढरे झालेले आहे, पण खूप सुंदर होतात. नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, तसेच कमेंट देखील करा. थँक्यू.